तुझ्याशी बोलावंसं वाटतंय. आज ना तुझ्याशी बोलावंसं वाटतंय. सकाळपासून एकटं एकटं सुन सुन वाटतंय. रिक्त रिक्त, पोकळ पोकळ, उन उन वाटतंय. तुला हे सांगावंसं कळावंसं वाटतंय. आज ना तुझ्याशी बोलावंसं वाटतंय. बसमध्ये खूप गर्दी नेहमीसारखीच होती. ढकलाढकली, धक्काबुक्की नेहमीसारखीच होती. पहिल्या स्टॉपवरून खिडकी पकडून बसणारी ती पारव्याची वेडी जोडी नेहमीसारखीच होती. आज त्यांचं बोलणं मी चोरून ऐकलं रे. डोळ्यांमधलं सुख त्यांच्या थोडं चाखलं रे. डोळ्यात माझ्या मला ते पेरावंसं वाटतंय. आज ना तुझ्याशी बोलावंसं वाटतंय. ऑफिसात जीव आज रमतच नव्हता. फायलींच्या अर्जन्सीजला जुमानत नव्हता. मैत्रिणींच्या घोळक्यात सुचत नव्हतं काहीच. हसायला बोलायला तयार होत नव्हता. कोऱ्या कागदांवर रेषा ओढत राहिले. दिवसभर लिहत आणि फाडत राहिले. फाडलेल्या कागदात काहीतरी शोधावंसं वाटतंय. आज ना तुझ्याशी बोलावंसं वाटतंय. घरी निघाले तेव्हा आभाळ दाटून आलं होतं. मनातही बरंच मळप साठून आलं होतं. कोसळला नाही पाऊस कोणताच कुठे. कोसळला नाही पाऊस कोणताच कुठे. पापण्यात तळ मात्र गोठून आलं होतं. घरात शिरताना तुला बाहेर ठेवून आले. बाकीचेही सवयीने सारे शृंगार उतरवले. तळ जरा डोळ्यातच राखावंसं वाटतंय. आज ना तुझ्याशी बोलावंसं वाटतंय. आज तुझ्याशीच बोलावंसं वाटतंय. धन्यवाद. कवयित्री शशी डंभारे.